महाराष्ट्रातील वर्ग 10वीच्या सर्व विद्यार्थी मित्रांचं मनापासून स्वागत. बघा, उपयोजित लेखनामध्ये एक महत्त्वाचा भाग येतो, तो म्हणजे निबंध लेखनाचा. आणि त्यामध्ये आपल्याला प्रसंग लेखन, वैचारिक लेखन, आत्मकथन यापैकी कन्फ्युजन होतं की कोणत्या पार्टवरती निबंध लिहायचा, कारण 8 मार्काचा विषय आणि आपल्याकडे ऑर मध्ये भरपूर गोष्टी असतात. आता याच्यातलं व्यवस्थित चूज करून सोपं आणि सगळ्यात जास्त मार्क देणारा पार्ट कोणता आहे, त्याचबरोबर याच्यात कोणत्या गोष्टी तुम्हाला सगळ्यात जास्त हेल्प करू शकतात, आणि तुम्हाला आज मी टॉपिक्स देणार आहे ज्याची तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे. आणि काही टॉपिक जे आहे ते आपण स्वतःही या ठिकाणी प्रॅक्टिस करून घेणार आहोत. सुरू करूया व्हिडिओला. बघा, प्रसंग लेखन म्हणजे एखादा असा प्रसंग जो तुमच्या आयुष्यामध्ये घडला असेल आणि त्याविषयी आपल्याला विचारायला त्या प्रश्नामध्ये येतं, त्याचे सगळे आपण टॉपिक्स पाहूया. वैचारिक लेखन हे थोडंसं विचारांवरती आपल्या आधारित असतं, आणि आत्मकथन हे एखाद्याचं स्वतःचं बोलणं असतं. जसं की आपण इथं पाहू शकतो, प्रसंग लेखनामध्ये आपल्याला जनरली याच्या आधी कोणकोणते टॉपिक्स जे येतात आणि विचारलेले आहेत, तर त्यामध्ये कौतुक सोहळा, एखाद्या विद्यार्थ्याचा शाळेमध्ये पहिला नंबर आल्यानंतर कसा कौतुक सोहळा झालेला आहे त्याबद्दल तो स्वतःचा अनुभव पण त्याच्यात ऍड करू शकतो, की त्याला कोणता अनुभव आला होता ज्याचा तेव्हा कौतुक सोहळा झाला. म्हणजे 10वी मध्ये तुम्हाला चांगले मार्क्स मिळाले, मग तुमची शाळा तुम्हाला बोलवते, सत्कार होतो, त्याविषयी ते लिहायचं असतं. आणि याच्यामध्ये अविस्मरणीय पारितोषिक वितरण समारंभ, किंवा याच्यामध्ये प्रसंग तोही असतो की ज्यामध्ये तुमच्या शाळेचा जो हे असतो, आपण त्याला काय म्हणतो, सेंड ऑफचा प्रोग्राम, ज्या ठिकाणी तुम्ही शाळेचा तो शेवटचा दिवस, ठीक आहे, त्याविषयी तुम्हाला बऱ्याचदा विचारलं जातं. मी पाहिलेला पारितोषिक वितरण समारंभ, अकस्मात पडलेला पाऊस, कोरोना काळात शहर बंद होती, तर ते काय तुमचा अनुभव त्याच्याबद्दल होता, काय प्रसंग तो होता. आमचे अनोखे स्वच्छता अभियान, शिक्षक दिनाचा समारंभ, इयत्ता 10वीचा निरोप समारंभ बघा आलेला आहे हा बऱ्याच वेळा. वाहतूक कोंडीमधले अनुभव, मोबाईलवरची शाळा, माझी फजिती, अशा बऱ्याच अनुभवांवरती, प्रसंगांवरती तुम्हाला विचारतात. त्याची सगळी लिस्ट आहे. जसं जेव्हा तुम्ही रस्ता चुकता तेव्हा काय होतं, भाजी बाजारात फेरफटका मारता, तुम्ही पाहिलेला सूर्योदय, आमची सहल, मी अनुभवलेलं वादळ, मी पाहिलेलं भांडण, असा रंगला सामना, आणि समुद्र किनाऱ्यावरची संध्याकाळ असो किंवा थंडीच्या दिवसातला प्रवास असो, याविषयी एक प्रसंग तुम्हाला जो आहे पेपरमध्ये लिहिता आला पाहिजे. असा थोडा ब्रॉड असला पाहिजे. 1-2 पेजेस, पहिला तर पूर्ण पेज कंप्लीट, त्यानंतर दुसरं पेजही कंप्लीट, त्याच्या मागचं तिसऱ्या पेजवरतीही बराच जो डेटा आहे तो तुम्ही टाकू शकता. आणि जेवढं ते लांबवता येईल वेळेनुसार तेवढं तुम्हाला त्याच्यामध्ये पूर्ण त्या एफर्ट्स द्यायचे. कसं आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला शब्दांची लिमिट आहे, ओके, की या सेक्शन मध्ये 100 ते 120 शब्द, म्हणजे 100 ते 120 शब्दांचा तुम्हाला या ठिकाणी त्यांच्याकडून एक्सपेक्टेड डेटा आहे, की त्यांना तेवढे शब्दांमध्ये, शब्द म्हणजे एक एक अक्षर नाही, शब्द म्हणजे एक कंप्लीट शब्द, शाळा, ओके, मुलं, ठीक आहे, अशा प्रकारचा शब्द त्यांना पाहिजे. आता याच्यावर आपण पुढे बोलूच, पण याच्यातला अजून एक टॉपिक आहे, तो आहे आत्मकथनाचा. आत्मकथनामध्ये एखादी गोष्ट किंवा वस्तू असेल, निर्जीव असेल, सजीव असेल, ती स्वतः काहीतरी सांगते, ठीक आहे, तिचं आयुष्यातलं किंवा एखादं तिच्या दैनंदिनी मधलं जे काही आहे त्याच्याबद्दल. तर बघा, मी सायकल बोलते आहे, तर सायकल बोलू शकते का? नाही. पण सायकलला इमॅजिन करायचं की ती बोलू शकते. आणि ती सायकल बोलते म्हणजे तुम्ही स्वतः सायकल व्हायचंय, ठीक आहे. मी सायकल बोलते. दररोजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये पोस्टमन काकांपासून ते शाळेच्या विद्यार्थ्यांच्या कामामध्ये मी येणारी एक अतिशय महत्वाची वस्तू, अशी सुरुवात तिची करू शकता. इमोशनल स्टार्ट असला पाहिजे, वाचणाऱ्याला आनंद आला पाहिजे की याने खरंच ते स्वतः लिहिलेलं आहे असं वाटलं पाहिजे त्याच्यामध्ये. त्यानंतर मी समुद्र बोलतोय, एखादं झाड बोलतंय, आरसा बोलतोय, पुस्तक बोलतोय, वर्तमानपत्र बोलतोय, जात्याचं, नळ्याचं, आणि प्रत्येक गोष्टीचं या ठिकाणी, बाकाचं, छत्रीचं, तर बाकावरती ते येऊच शकतं, कारण शाळेचा जो बाक आहे तो तुमच्याशी खूप कनेक्टेड आहे. इयत्ता 10वी मध्ये शुभम या शाळेमध्ये जो आहे आता निरोप घेणार आहे. लहान पहिल्या वर्गामध्ये असताना जनता शाळेमध्ये त्याचा आई वडिलांसोबत पहिला प्रवेश झाला होता. शाळेत आल्यानंतर तो रडत होता आणि त्याला समजत नव्हतं की कुठं बसायचं वर्गामध्ये. त्यानंतर त्याला मी दिसलो. मी म्हणजे कोण? मी म्हणजे बाक. आणि तो सहजच माझ्याकडे येत होता. त्याची आणि माझी मैत्री काही काळातच जे आहे ते वाढायला लागली. मी म्हणजे तिसरा बाक.
या तिसऱ्या बाकावरती शुभम इयत्ता पहिली पासून बसतो आणि त्याची आणि माझी मैत्री 10वी पर्यंत अशीच चालू होती. आता शुभम आणि माझा या ठिकाणी जो आहे तो तो माझा निरोप घेणार, कारण आता त्याचं 10वीचं शेवटचं वर्ष आहे. असा स्टार्ट द्यायचा. ओके, निबंध किंवा कोणताही प्रसंग असेल किंवा आत्मकथन असेल, त्याच्यामध्ये तुम्हाला स्वतः ते गोष्ट फील झाली पाहिजे. ओके, आणि ते फील झाली तर तुम्हाला मग त्याच्यात काय लिहायचं, व्याकरण व्यवस्थित असलं पाहिजे, शब्द व्यवस्थित असले पाहिजे, खोडतोड नाही झाली पाहिजे, मार्क्स मिळतील. यामध्ये कोणी थांबवू नाही शकत. 7 ते 8 मार्क आपल्याला मिळाले पाहिजे. या दृष्टिकोनातून कसं लिहायचं ते मी आता तुम्हाला सांगतो. याच्यामध्ये अजून एक सेक्शन आहे, तो आहे वैचारिक लेखनाचा. याच्यामध्ये थोडं न्यूजपेपर स्टाईलमध्ये लिहावं लागतं. जसं पर्यावरणावरती मोस्ट ऑफ द टाइम आपल्याला विचारतात, वाचन प्रेरणेवरती, कोरोनासारख्या प्रदूषणासारख्या ज्या समस्या झाल्या त्याच्यावरती, जलसंवर्धन, पाण्याचा कसा व्यवस्थित वापर केला पाहिजे, स्त्री सक्षमीकरण म्हणजे काय, देशाचा तुम्ही एक नागरिक म्हणून काय वैचारिक, स्त्री भ्रूण हत्या, अंधश्रद्धा, विज्ञान वरदान की शाप, अशा गोष्टी जनरली या निबंधांमध्ये चालत असतात. आणि याच्यासाठी न्यूजपेपरचं खूप चांगलं वाचन पाहिजे. न्यूजपेपर सोबतच जे निबंधाचं एक पुस्तक तुम्ही अजून घेतलं नसेल ते पुस्तक घेऊन घ्या. रोज त्यातलं झोपायच्या आधी 2 ते 3 निबंध वाचून झोपायचे. कारण ते निबंध झोपल्यानंतर म्हणजे झोपायच्या आधी वाचल्यानंतर तुम्हाला त्या गोष्टी सकाळी आठवतात. एखादी गोष्ट आज रात्री वाचा, एकदम अशी वाचा की तुम्हाला कोणतंच दुसरं डिस्ट्रॅक्शन नाहीये, फोन वगैरे नाहीये तुमच्या जवळ आणि तुम्ही ते वाचताय. गॅरंटी देतो उद्या तर सगळ्या गोष्टी आठवतील तुम्हाला. फक्त मनापासून वाचल्या पाहिजे. आता याच्या टॉपिक्सवर आपण नंतर डिस्कस करू. आता आपण झाडे लावा झाडे जगवा हा एक महत्वाचा वैचारिक आपण एक या ठिकाणी निबंध पाहूया. हा विचारलेला आहे याच्यापूर्वी आणि याची सुरुवात बघा कशी झाली आहे. संत तुकाराम महाराजांच्या एका ओवी पासून सुरुवात झाली आहे. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे. ओके, आता हे तुम्ही कसं लिहायचं हे मी साईडला लिहिलंय, पण तुम्ही हे सेंटरला असं लिहायचं. याच्यामध्ये पक्षी सुस्वरे आळविती हा एक अजून सेंटेन्स टाकायचा. म्हणजे ते असं एक वर एक खाली असं पूर्ण अभंगाची कंप्लीट ओढ दिसली पाहिजे. पहिलं इम्प्रेशन 2 मार्क इथं भेटू शकतात डायरेक्टली, कारण प्रोफेशनल वाटतो तो निबंध. त्यानंतर खरंच निसर्गाचा अविभाज्य घटक असलेली ही झाडं आपले सगळे सोयरेच असतात, कारण झाडामुळे पाऊस वेळेवर आणि मुबलक प्रमाणात पडतो. चांगला पाऊस पडला की शेती भाती पिकते, परिणामी पृथ्वीवरील सर्व सजीवांना अन्न पाणी उपलब्ध होतं. झाडांची मुळं जमिनीची धूळ होऊ देत नाही, ती माती घट्ट धरून ठेवतात. त्यामुळे जमिनीची माती घट्ट धरून ठेवण्याची भूजल पातळीची जी समस्या आहे ती वाढते. जलचक्र सुरळीत राहतं. झुडूप, वेली, रोपटी, वृक्ष बघा कॉमे व्यवस्थित दिलेले आहेत. इत्यादी झाडांच्या विविध प्रकारांमुळे निसर्गामध्ये जैवविविधता जपली जाते. ह्या गोष्टी वारंवार रीड केल्यानंतर तुम्ही अशा प्रकारच्या पर्यावरण विषयक निबंधांना तुमच्यामध्ये हे स्किल डेव्हलप होऊन जाईल की एक्झॅक्टली यात लिहायचं कसं. ओके, आता ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर याच्यामध्ये हा पूर्ण पाठ हा वैचारिक लेखनाचा आहे, ज्यामध्ये तुम्हाला सगळे जे काय प्रॉब्लेम्स त्या झाडाबद्दल वाटतात, झाडं का लावली पाहिजे, झाडं लावल्यानं कोणते फायदे होतात आणि झाडं न लावले तर कोणते नुकसान होतात, आणि नुकसान सांगायचे, नंतर त्याचे फायदे सांगायचे. 5 पॉइंट नुकसान, 5 पॉइंट फायदे. ओवी तुमच्या ऑटोमॅटिकली शब्द वाढून जाणार. आणि ह्या गोष्टींचे मुद्दे लक्षात ठेवायचे की सुरुवातीला मी एक थॉट टाकणार आहे. थॉट नंतर मी त्याच्यामध्ये बेसिक इन्फॉर्मेशन देणार आहे, जी की मला थोडी माहिती आहे. ओके, 5 ते 10 पॉइंट मी बेसिक इन्फॉर्मेशन टाकणार. मग मी त्या गोष्टीचे नुकसान सांगणार जर ती गोष्ट झाली नाही तर, किंवा एखादा कोरोना सारखा मुद्दा आहे की त्यामध्ये जर ह्या काळजी लोकांनी घेतल्या असतं तर त्यांचे मृत्यू झाले नसते. पण पहिल्यांदा सांगायचं की त्याच्यात कोणकोणत्या गोष्टी चुकीच्या झाल्या किंवा कोणकोणत्या चुकीचे किंवा नुकसानकारक मुद्दे त्याचे होते कोणत्याही टॉपिकचे, आणि नंतर त्याच्यावरती पॉझिटिव्ह बोलायचं. म्हणजे दोन्ही गोष्टी आपल्याला तिथं मांडता आल्या पाहिजे. त्यावरून तो पेपर चेक करणारा आधीच मराठीचा वैचारिक माणूस असतो, कारण एज वगैरे त्यांचं झालं असतं. सो त्या दृष्टिकोनातून थोडं त्याला वाचायला चांगलं सोयीस्कर व्हावं अशा दृष्टिकोनातून लिहायचं. त्यानंतर शेवट कसा करायचा. शेवटी आपण हा सगळा राज थांबवण्यासाठी झाडा लावा झाडा लागवा हा मूलमंत्र जीवनमंत्र बनवला पाहिजे. यासाठी वृक्षदिंड्या काढून नारे देऊन हा प्रश्न काही सुटणार नाही. मानवानं पर्यावरणपूरक सगळे उत्पादन वगैरे वगैरे ह्या गोष्टी टाकल्या
की एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ, म्हणजे एकमेकांना सहाय्य करून ह्या गोष्टी जर आपण सगळ्या वृक्ष लागवडीसारख्या वृक्ष संवर्धनासारख्या केल्या तर हा झाडे लावा झाडे लागवा सारखा जो हे आहे इनिशिएटिव्ह आहे तो खूप चांगला राबवला जाईल. आता मग शेवट त्यांनी काय टाकलंय, चला तर मग प्रतिज्ञा करू जगू झाडे लावू झाडे मंत्र जपू सारे. आता हे त्यानं त्याच्या मनानं तयार केलंय, हे कोणत्या पुस्तकात नाही ना, हे कोणाची ओवी आहे. ओके, सो असं तुम्ही तयार करू शकता. एवढे तुम्ही ओपन आहात. निबंध म्हणजे तुमचं मनातलं जे काय आहे ते तुम्ही मांडायचंय त्या ठिकाणी, त्या विषयाबद्दल फक्त दुसरं काही मांडायचं नाही. ओके, सो या गोष्टी फॉलो करा. त्यानंतर अशा प्रकारचे आपल्याला निबंध येतात ज्यामध्ये तुम्ही बघू शकता कल्पना प्रधान निबंध आहे. सूर्य मावळलाच नाही तर काय होईल. काय इमॅजिनेशन आहे ना, म्हणजे याच्यामध्ये मजा किती आहे लिहायला. सूर्य मावळलाच नाही तर काय होईल. खरंच सूर्य मावळला नाही तर दिवसानंतर रात्रीचं आगमन कधी होणारच नाही. पर्यायानं साऱ्या सृष्टीला आराम देणारी थोडासा विसावा देणारी रात्र जीवनातून नाहीशी होईल. माणसाला दिवसभर क्षण करून रात्री सुरुवातीची झोपच मिळणार नाही. लहान मुलांना आपल्यासा वाटणारा चांदोमामा आकाशात दिसणारच नाही. विविध लवलवणाऱ्या चांदण्यांनी आकाश सजणार नाही. जीवन निरस कंटाळवाणं होईल. सतत उष्णता प्रकाश मिळाल्यामुळं वातावरणातील तापमान प्रचंड वाढेल. पाण्याचं बाष्पीभवन होऊन पाण्याची कमतरता होईल. झाडं सतत प्रकाशात राहिल्यामुळं त्यांच्या नैसर्गिक वाढीवर परिणाम होईल. शेतीवर पर्यायानं अन्न उत्पादनावर संकट येईल. सतत प्रकाश राहिला तर जंगलातील रात्री सक्रिय होणाऱ्या प्राण्यांना धोका निर्माण होईल. प्राणी अंधारात राहून शिकार करतात, त्यांचं अस्तित्व धोक्यात येईल. समुद्र नद्या याच्यावर मोठा परिणाम होईल, कारण थंड वातावरण मिळालं नाही तर पाण्याचं तापमान सतत वाढत राहील आणि त्यामुळं ताळमेळ साधता येणार नाही. मानसिक तणाव आजारांमध्ये वाढ होईल. लोकांना काम विश्रांती झोप मिळणार नाही आणि हे सगळं चक्र सूर्य जर मावळला नाही तर होईल. म्हणजे अशा गोष्टी ह्या गोष्टी वाचून गेल्या पाहिजे. याच्यामध्ये तुम्ही सगळ्या गोष्टी लिहू शकता ज्यात तुम्हाला वाटतात की सूर्य जर मावळला नाही तर खूप बेसिक गोष्टी आपल्या कम्प्लीटच होणार नाही. पण त्याही पेक्षा सिरियस इश्यूजवर जास्त निसर्गाच्या आरोग्याच्या विषयावर फोकस करणं या अशा प्रकारच्या कल्पना प्रधान निबंधामध्ये आवश्यक असतात. त्यानंतर एखादा अजून पाहूया. मी सह्याद्री बोलतोय. आता सह्याद्री बोलतोय, ज्यांनी सह्याद्री बद्दल वाचलंय त्यांना लिहिता येईल. ज्यांना सह्याद्री काय माहितच नाही ते काय लिहितील त्याच्यामध्ये. सो या गोष्टी वाचून जायला पाहिजे. पेपरमध्ये ज्या गोष्टीची इन्फॉर्मेशन नाही त्या गोष्टी तुम्हाला वाचून जाणं खूप आवश्यक आहे. वाचून जाण्यासाठी पुस्तक निबंधाची रोज 1 वाचन 2 वाचन आवडलं तर 4 निबंध रोज वाचा. पण मजा आली पाहिजे तुम्हाला ते वाचताना. तर सह्याद्री म्हणजेच पश्चिम घाट, एक प्राचीन पर्वतरांग, हजारो वर्षाच्या इतिहासाची साक्ष देणारा, अनेक जीवन प्रवाहांना जीवन देणारा मी. माझा जन्म अति प्राचीन काळात झालेला. तेव्हापासून मी भारतीय उपखंडाच्या पश्चिम किनाऱ्यावर आणि अनेक राज्यांच्या भूमीवर उभा आहे. माझं शिखर उंच असून दाट जंगलांनी मला सजवलंय. आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही जर वाचल्या तर ह्या गोष्टी तुम्ही लिहू शकता. एवढं काही त्याच्यात रॉकेट सायन्स नाहीये. तर असे निबंध, वैचारिक, आत्मकथन या पद्धतीचे निबंध तुम्ही 4-5 वेळा प्रॅक्टिसेस प्रत्येक याच्या केल्या तर तुम्हाला ह्या सगळ्या टॉपिक्स वरती जे आहे ते लिहिता येणार आहे आणि निबंध लिहिणं तुमचं सोपं होणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याबद्दल नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सुचवा. काही चुका असतील, काही नवीन तुम्हाला गोष्टी या संबंधी पाहिजे असतील तेही सांगा. कारण या ठिकाणी हा असा ओपन प्लॅटफॉर्म आपल्या वेदांतूचा आहे ज्यामध्ये तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आणि तुमच्या सगळ्या समस्यांचं निराकरण करणं ही आमची जबाबदारी आहे. ठीक आहे, सो धन्यवाद. भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद. एक व्हिडिओ हा शेवट जाताना एकदा लाईक आणि सबस्क्राईब करून नक्की या चॅनलला जा. धन्यवाद.